अभ्यासोबत, रेश्मासोबत, मधुकरसोबत, किरणसोबत सगळा सीन छान झाला आमचा. मग मी खूप दंगा करते टेरेसवरती की नाही नाही दादागिरी खूप, अरे माझं ऐकायचं सगळ्यांनी म्हणून. तो हेल्प करतो अभ्याला म्हणून जास्त खूप आवडतं मला. मला बाकीचं काही नाही पण मला ॲन्युअल डे खूप आवडतो माझा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मी साताऱ्यात आली आहे आणि 10वीच्या सेटवर आली नाही असं होणारच नाही. आणि मी आज भेटायला आली आहे केवडाला. केवडा कशी आहेस? मी मस्त. दीदी तू कशी आहेस? मी खूप छान आहे, खूप सुंदर दिसते. शिक्षक दिनानिमित्त ही साडी नेसली आहेस. कसं ठरवलं की साडी नेसायची आणि कोणाची ही साडी? ही माझ्या मम्मीची साडी आहे. मी ठरवलं नाही, मला ऋतू दीदीचा कॉल आला. ती बोलले की ही छान आहे, मला पण खूप आवडते ही साडी. पण आता तुमचं शिक्षक दिन शूट झालं आहे, किती धमाल मस्ती केली आहे हा सीन शूट करताना? खरं तर जेव्हा आमची तालीम होती ना तेव्हा पण आम्हाला खूप म्हणजे मी खूप एक्सायटेड होते की मी कधी टीचर बनते, कधी त्या लोकांना ओरडते, कधी शिकवते खरंच. आणि मला बाय द वे मला प्राजू दीदी खूप आवडते ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीनसुद्धा, कारण ती खूप क्यूट आहे म्हणून. असं म्हणून तो जाधव टीचर व्हायचं ठरवलं? मी नाही ठरवलं, मला जसं स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे सगळं स्क्रिप्टेड आहे, मी ठरवलं नाही आहे काही. ओके, पण तुला जाधव मॅम किती आवडतं आणि तू इंग्लिशची टीचर झाली आहे, तर तुला इंग्लिश विषय आवडतो? खूप आवडतो मला. मतलब मी अख्ख्या क्लासमध्ये माझं खूप चांगलं इंग्लिश आहे म्हणून. बाय द वे मला इंग्लिश खूप आवडतं. परत प्राजू दीदी खूप जवळची आहे माझ्या. रेश्माने तुमच्या दोघींमध्ये ठरलेलं ना की इंग्लिशची टीचर बनणार, तर मग तिने तुझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं, असं केलं ना? हो, तिने माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं अभ्याला, इंग्लिश टीचरला नाही. पण किती धमाल मस्ती केली हा सीन शूट करताना? खूप मस्ती केली. परत मोरे काकांसोबत माझा एक सीन होता, तो पण छान केला. अभ्यासोबत, रेश्मासोबत, मधुकरसोबत, किरणसोबत सगळा सीन छान झाला आमचा. नक्की बघा, कसं वाटेल ते तर कमेंट करून सांगा. पण खऱ्या आयुष्यात तुला कोणत्या विषयाची शिक्षिका बनायला आवडेल? PT टीचर खरंच, कारण मला खूप आवडतं खेळायला, ओरडायला पण म्हणून. तुला स्पोर्ट्स आवडतं, तो कोणता गेम जास्त आवडतो? बास्केटबॉल. वा, तू बास्केटबॉल प्लेयर आहेस? हो, मतलब असं मी 1.5 इयर केलं ते, बट नंतर शूटच्यामुळे सगळं कॅन्सल झालं. पण आता शूटमुळे शाळेत नाही जातात, तर शाळेला किती जास्त मिस करते? खूप मिस करते माझ्या फ्रेंड्सला, माझ्या टीचर लोकांना. खूप माझं कम्प्लिशन खूप राहिलं आहे, तर आता शूट झाल्यानंतर करायचंच आहे. खरंच मी खूप मिस करते माझी पायल टीचर. खरंच. म्हणजे तुझी फेवरेट टीचर पायल टीचर आहे? इंग्लिश टीचर पायल टीचर. वा, त्यांना जर काय सांगायचं असेल तर काय सांगशील? मी खूप मिस करते, फक्त मला ओरडू नका एवढंच. तू सगळ्यात जास्त ओरडा शाळेत कोणाचा करते? प्रिन्सिपलचा. का? कारण जेव्हा आम्ही खेळत वगैरे असतो ना CCTV, मग मी खूप दंगा करते टेरेसवरती की नाही नाही दादागिरी खूप, अरे माझं ऐकायचं सगळ्यांनी म्हणून. प्रिन्सिपल मॅम खूप ओरडतात मला, मतलब एवढं पण नाही, थोडंसं. म्हणजे तू मस्तीखोर आहेस. मग शाळेत अशी कधी भांडणं वगैरे करतेस? नाही. वा, एवढी हुडकल आहे. पण मग इथे जर आता शिक्षिका झाली आहे, जर मारण्याचा कोणाचा चान्स मिळाला तर कोणाला मारशील? विकास. का? कारण आहे थोडंसं, तो खूप भांडतो. आता नाही भांडत, बट तरी पण कॅरेक्टर म्हणून गेलं तर विकास. अच्छा. पण मग जर सगळ्यांना शिस्त लावायची असेल तर कोणती शिस्त लावशील सगळ्यांना? की पहिलं तर दुसऱ्यांना वाईट बोलायचं नाही, दुसऱ्यांच्या मागे बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, एवढंच. तुझ्या फेवरेट टीचर पायल आहेत, तर त्या तुझे एपिसोड्स बघतात, जे ॲक्टिंग बघतात, तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात? त्यांना खरं तर आवडते, माझी वेबसिरीज आवडते. त्यांनी खूप, मतलब मी स्कूलमध्ये पण खूप प्लेस केलेत म्हणून माहिती आहे त्यांना, छान करते मी. वा, म्हणजे तुला शाळेपासून ॲक्टिंगची आवड होती? हो. पण या शाळेत तुला सगळ्यात जास्त जवळचे शिक्षक कोण? 8वीमध्ये कांबळे सर आणि 10वीमध्ये जाधव मॅडम. वा, का आवडतात ते एवढे? खूप छान आहेत ते, त्यांची ॲक्टिंग खूप मस्त आहे, त्यांच्याकडून शिकायला खूप मिळतं आम्हाला. ते ऑफ स्क्रीन पण आम्हाला शिकवतात की कॅरेक्टर कसं इम्प्रूव्ह करायचं म्हणून.
पण शाळेतले मित्रमैत्रीण पण आपले एक प्रकारचे शिक्षक असतात ना, तर मग रेश्मा, मध्या यांच्याकडनं काय शिकायला मिळतं तुला? नाही ते चांगले आहेत. नाही त्यांची ॲक्टिंग खूप मस्त आहे खरंच ऑनेस्टली. बट छान आहे ते ते त्यांचं कॅरेक्टर खूप मस्त इम्प्रूव्ह करतात. चांगलं आहे. रेश्मा पण खूप मस्त आहे. मग मध्याबद्दल काय सांगशील? तो तर खोडकर आहे जास्त. रेश्मा बोलली की ती त्याला मारणार आहे, तर तुझं काय reaction? हे काही तो हेल्प करतो अभ्याला म्हणून जास्त खूप आवडतं मला. हेल्प करतो सगळ्याच गोष्टीमध्ये. असं नाही की अभ्यासच खूप इम्पॉर्टंट आहे, मैत्री पण खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मला मधुकर आवडतो. वा. पण आता या शिक्षक दिनाच्या एपिसोडबद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील की त्यांनी बघितलंय, त्यांना आवडलं? तुम्हाला नक्कीच तुमच्या जुन्या आठवणी लक्षात येतील काय होणार आहे ते. तर तुम्हाला कळेलच काय होईल एपिसोडमध्ये. नक्की बघा. बस. पण तुझी शाळेतली एक आठवण जी तू नेहमी तुझ्या लक्षात राहते अशी? म्हणजे कशी? रिअल लाईफमधली शाळेतली आठवण. मला बाकीचं काही नाही पण मला ॲन्युअल डे खूप आवडतो माझा. अख्ख्या माझ्या स्कूल लाईफमध्ये नर्सरी टू 8मध्ये मला खूप आवडतं माझा ॲन्युअल डे. कारण प्रत्येक ॲन्युअल डेमध्ये मला एक तरी ट्रॉफी मिळते म्हणून. वा. डान्सची किंवा ॲक्टिंगची, अदर स्पोर्ट्स म्हणा, कशाची पण म्हणून. म्हणजे केवढा आमची खूप जास्त हुशार आहे. मग केवढा आता 10वी प्रेक्षकांना काय सांगशील? नक्की बघा 10वी. तुम्हाला खरंच आवडेल कारण 8वीपेक्षा खूप मस्त आहे 10वी. असं नाही की 8वी चांगली नाही, खूप छान आहे. नक्की बघा. एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.